उशिरा का होईना अखेर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे आणि या पहिल्या यादीतनं महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीतल्या हाय व्होल्टेज लढतीचं चित्र देखील स्पष्ट झालं, कारण बारामतीमध्ये अखेर नणंद विरुद्ध भावजय असा थेट सामना होणार आहे। बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना। सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार यांचं आव्हान। बारामतीची लढत लक्षवेधी ठरणार। बारामतीचे मतदार कुणाला साथ देणार? अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपापली पहिली यादी जाहीर केली। सगळ्यात आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली गेली। शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे, अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरी मतदारसंघातून भास्करराव भगरे आणि वर्ध्यातून अमर काळे अशा 5 उमेदवारांची नावं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली। लोकसभा क्रमांक 35 बारामती सौ सुप्रिया सुळे, लोकसभा क्रमांक 36 शिरूर डॉक्टर अमोल कोल्हे, लोकसभा क्रमांक 37 अहमदनगर श्री निलेश लंके हे आमचे आज पहिली यादी म्हणून आम्ही हे घोषित करतोय। जयंत पाटील यांची पत्रकार परिषद संपताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे माध्यमांसमोर आले। तटकरे राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांची नावं घोषित करतील अशी अपेक्षा होती, पण तटकरे यांनी फक्त एकच नाव जाहीर केलं, ज्यानं महाराष्ट्रातलं हाय व्होल्टेज लढतीचं चित्र स्पष्ट झालंय। कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं बारामतीतून सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलंय। त्यामुळे पवार यांच्या होमग्राऊंडवर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद भावजय यांचा थेट सामना होईल। यासोबतच सुनील तटकरे यांची घोषणा झाल्यानं रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध तटकरे ही लढत आता स्पष्ट झाली आहे। राष्ट्रवादीच्या कोट्यातली एक जागा म्हणजे परभणीतून महादेव जानकर हे लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती मतदारसंघातील या उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत। आपल्या मार्फत अधिकृत घोषणा या ठिकाणी पक्षाच्या वतीने मी करतो आहे। ती आनंदाचा क्षण आहे। राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष श्री अजितदादा पवार यांनी आणि श्री सुनीलजी तटकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली, त्याबद्दल आणि विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। आता प्रचाराला सुरुवात झालेलीच आहे मागच्या काही दिवसापासून, आणि जे काही जनतेमध्ये प्रश्न आहेत ते लोक सांगतात आहे आणि त्याच्यावर आपण काम करूया। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी सगळ्यांच्या शेवटी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली, पण दोघांच्या याद्या अद्यापही अपूर्णच आहेत। त्यामुळे आता पुढच्या यादीतून आणखीन किती उमेदवार येतात याच्याकडे लक्ष लागलंय। पण बारामतीची लढत स्पष्ट झाल्यानं सगळ्यांचंच लक्ष सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजईच्या लढतीकडे लागणार आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। साताऱ्यात उदयन